मी म्हटलं तसं वीकडेजमध्ये वेगळे आहेत आणि वीकेंड्समध्ये वेगळे आहेत. सो जर का तुम्ही वीकेंडला गेलात ना तर मग तुमच्याकडे फार काही चॉईस नाही. ते लोक तो म्हणजे बार्गेनिंग. तुम्ही ह्या साईडचा व्ह्यू वेगळा आहे, त्याला एक वेगळं नाव आहे. त्याच्यानंतर ह्या साईडने तुम्ही आला तर त्या व्ह्यूचं एक वेगळं नाव आहे. इथे ते एवढे सारे पॉईंट्स आहेत तर तुम्ही बघून घ्या. हॅलो नमस्कार, मी अनघा आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. रिसेंटली मी माझ्या चॅनलवरती माथेरानचे व्हिडिओज अपलोड केले आहेत. तर जे लोक माझे व्हिडिओज रेग्युलरली बघतात, ज्यांनी मला सबस्क्राईब केलं त्यांना तर माहीतच असेल, पण जे माझे व्हिडिओज फर्स्ट टाईम बघतायत तर त्यांनी प्लीज कन्सिडर सबस्क्रायबिंग. आणि माझे व्हिडिओज जर का तुम्ही पाहिले नसतील तर ह्याआधी मी माथेरानचे व्हिडिओज अपलोड केलेत, ज्याच्यामध्ये माथेरानचं साईट सीन आहेत, तिथलं रूम टूअर आहे, हॉटेल टूअर आहे, किंवा माथेरानला मुंबईपासून माथेरानला कसं जायचं हे एक ट्रॅव्हलिंगचं सुद्धा एक त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन मी दिलेली आहे. तर हे सगळे व्हिडिओज तर झाले, पण काही गोष्टी अशा आहेत किंवा काही इन्फॉर्मेशन अशी आहे जी मला माझ्या व्हिडिओज थ्रू तुम्हाला नाही देता आली, किंवा माझे काही एक्सपिरियन्स आहे जे मला तिकडे माथेरानला गेल्यानंतर समजले. बिकॉज कारण काय होतं ना, ट्रिप प्लॅन करताना आपण काय करतो त्याबद्दलची अशी इन्फॉर्मेशन आपण गोळा करतो, म्हणजे इंटरनेटवरती सर्च करतो, गुगलवरती बघतो, यूट्यूबवर व्हिडिओज बघतो आणि मग त्याच्यानंतर आपण आपली ट्रिप प्लॅन करतो. पण अशा काही गोष्टी असतात ना, ते तिकडे जाऊनच समजतात. म्हणजे आपल्याला इंटरनेटवरून सुद्धा सगळी माहिती मिळत नाही. तर असाच माझा सुद्धा एक्सपिरियन्स आहे की मला सुद्धा काही गोष्टी तिथे जाऊन समजल्या. तर मी म्हटलं की आता इथून पुढे जे कोणी माथेरान ट्रिप प्लॅन करत असेल तर त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच बघावा. ह्याच्यामध्ये असे काही मी तुम्हाला पॉईंट्स सांगणार आहे जे मी लिस्ट डाऊन केलेत माझ्या एक्सपिरियन्सप्रमाणे, ज्याचा तुम्हाला नक्कीच हेल्प होईल. तर विदाउट वेस्टिंग एनी टाईम लेट गेट स्टार्टेड. पॉईंट नंबर 1 आहे ट्रॅव्हलिंग. ट्रॅव्हलिंगबद्दल मी माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा मेन्शन केलेलं आहे की मुंबईपासून माथेरानला कसं ट्रॅव्हल करायचं. तर पुन्हा एकदा सांगते ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्यांच्याकरता, की जर मुंबईपासून तुम्ही जात असाल तर माथेरानला बाय ट्रेन एक ऑप्शन आहे. सो तुम्ही बाय ट्रेन नेरळपर्यंत जाऊ शकता आणि नेरळपासून तिथे तुम्हाला कॅब्स मिळतील. सो ते तुम्हाला दस्तुरी पार्कपर्यंत ड्रॉप करतात आणि तिथून पुढे मग अमन लॉजपासून तुम्हाला माथेरानपर्यंत टॉय ट्रेन आहे, किंवा मग घोडेसुद्धा तिथे अवेलेबल आहे. हॉर्स राईडसुद्धा तुम्ही करू शकता. अदरवाईज बाय वॉकसुद्धा जाऊ शकता, की जर तुमच्याकडे जास्त लगेज वगैरे नसेल किंवा तुम्ही चालू शकत असाल तर तिथे बाय वॉकसुद्धा तुम्ही एक अर्धा तासात पोचू शकता माथेरानला. अदरवाईज टॉय ट्रेनने तर तुम्ही 20 मिनिट्समध्ये पोचून जाल. तर हे तर झालं बाय ट्रेन जर का तुम्ही जात असाल तर. आणि बाय रोड तुम्ही जर का जात असाल तर तुमची कार दस्तुरी पार्कपर्यंतच जाईल. तिथून पुढे तुम्हाला अमन लॉजवरूनच माथेरानला जावं लागेल, किंवा मी जसं मगाशी सांगितलं त्याच सगळ्या वेजने तिथे जावं लागेल. तिथे पार्किंगची वगैरे व्यवस्थित सोय आहे. सो तुमची कार तुम्हाला तिथेच पार्क करावी लागेल. आणि हो, जर का तुम्ही स्वतःची गाडी घेऊन जात असाल तर बाय रोड जाताना तुम्हाला जिथे घाट स्टार्ट होतो तर घाट आहे ना, तिथे खूप असे म्हणजे टर्निंग्स आहेत, शार्प टर्न्स आहेत. तर जे म्हणजे एकदम ड्रायव्हिंग एक्सपर्ट नसतील किंवा ज्यांना घाटमध्ये चालवण्याचा एक्सपिरियन्स नसेल तर त्यांच्यासाठी तिथे घाट स्टार्ट होतानाच काही असे ड्रायव्हर्स आपल्याला मिळतात, किंवा ते लोक आपल्याला ऑफर करतात की आम्ही तुम्हाला घाट क्रॉस करून देतो. तर ते आपल्याला आपली गाडी तिथपर्यंत आपल्याला म्हणजे दस्तुरी पार्कपर्यंत किंवा तो घाट क्रॉस करायला आपल्याला मदत करतात. तर अशी सोयसुद्धा तिथे आहे. तर अशा प्रकारे तुम्ही माथेरानला ट्रॅव्हल करू शकता. माझा जो नेक्स्ट पॉईंट आहे म्हणजे पॉईंट नंबर 2 आहे तो आहे प्रॉपर टाईम टू व्हिजिट माथेरान. म्हणजे आता आपण प्रॉपर सीझन जर का बघायला गेलो तर सीझन तर मला जर का विचाराल तर माथेरान हे ऑलवेज क्राऊडेड असतं. मोस्टली इन समर्स अँड विंटर्स तर खूपच क्राऊडेड असतं. बट रेनी सीझनमध्ये सुद्धा तिथे एक चांगल्या प्रकारचा क्राऊड असतो. म्हणजे ज्यांना ट्रेकिंग स्पेशली खूप आवडतं किंवा वॉटरफॉल आवडतं, नेचरमध्ये राहायला आवडतं, अशी लोक पावसाळ्यात सुद्धा तिथे जातात. त्यामुळे हे मोस्ट ऑफ द टाईम म्हणजे क्राऊडेडच प्लेस आहे, किंवा क्राऊडेडच असतं प्रत्येक सीझनमध्ये. त्यातल्या त्यात आम्ही तिथल्या लोकल लोकांशी जेव्हा बोललो तेव्हा असं लक्षात आलं की सुरुवातीचं म्हणजे एक जून जुलै जो का महिना असतो ना त्याच्यामध्ये थोडंफार कमी क्राऊड असतं, बट अदरवाईज गर्दी खूप असते तिथे नेहमीच. आणि सीझन व्यतिरिक्त जर का प्रॉपर टाईम आपण म्हणू तर प्रॉपर टाईम हा आहे की वीकडेजमध्ये जर का आपल्याला शक्य होत असेल तर वीकडेजमध्ये माथेरान प्लॅन करावं. बिकॉज वीकेंड्सला तिथे खूप गर्दी असते आणि
वीकडेज आणि विकेंड्समध्ये ना माथेरानमध्ये खूप फरक पडतो. म्हणजे जर का तुम्ही बघाल ना तर वीकडेज आणि विकेंडचे चार्जेसच वेगळे आहेत आणि सगळ्या गोष्टींचे चार्जेस वेगळे आहेत. म्हणजे अगदी हॉर्स रायडिंग, म्हणजे आपण जर का पॉईंट्स बघत असू आणि हॉर्सवरनं जायचं असेल, घोड्यावरनं आपल्याला जायचं असेल तर त्याचे चार्जेस वेगळे आहेत. प्लस हॉटेलचे चार्जेस वेगळे आहेत आणि ते विकेंड्स आणि वीकडेजमध्ये ना ऑलमोस्ट म्हणजे खूप फरक पडतो आहे. 30 to 40% फरक पडतो त्याच्यामध्ये. मंडे टू थर्सडे तिथे अगदीच गर्दी कमी असते. फ्रायडे सॅटर्डे संडे क्राऊड जास्त असतं, त्याच्यामुळे त्यांचे रेट्ससुद्धा डिफर करतात. सो जर का तुम्हाला शक्य होत असेल तर ट्राय करा की माथेरानला मंडे टू थर्सडेमध्ये व्हिजिट करायचं. म्हणजे मग त्याच्याने काय होईल की तुम्हाला जास्त गर्दी मिळणार नाही, प्लस तुमचे पैसे तुझा सेव्ह होतील, सगळ्याच गोष्टींमध्ये पैसे सेव्ह होतील. आणि गर्दी म्हणजे गर्दीचं असं आहे ना की माथेरानला असं आहे की आपल्याला गाडी तर काही 4 व्हीलर 2 व्हीलर तर काही तिकडे नाहीच आहे. म्हणजे ते ऑटोमोबाईल फ्री सिटी आहे. सो तिथे आपल्याला घोडे किंवा ते हातगाडी असते, बग्गी ज्याला म्हणतात ते, किंवा बाय वॉक, हे 3च ऑप्शन्स आहेत सगळे आपलं पूर्ण माथेरान फिरण्याकरता. तर काय होतं तिकडे जेव्हा गर्दी होते ना तर ती फक्त माणसांचीच नसते. जे लोक घोड्यावरनं जात असतात तर त्या घोड्यांची सुद्धा गर्दी होते, ते बग्गी घेऊन जातात तर त्याची सुद्धा गर्दी होते. सो खूप क्राऊड होतं अशा वेळेला. तर जर का तुम्हाला क्राऊड अवॉइड करायचं असेल आणि आपली ट्रिप खूप छान प्रकारे एन्जॉय करायची असेल तर ट्राय टू गो इन वीकडेज. नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे थिंग्स टू कॅरी. म्हणजे माथेरानला जाताना आपण सोबत काय काय घेऊन जातोय. तर कपड्यांबद्दल तर आपल्याला माहीत आहे, आपण सीझनप्रमाणे आपले कपडे आपण प्लॅन करतो किंवा ते आपण स्वतःसोबत कॅरी करतो. म्हणजे विंटर सीझनला गेलं तर तिथे अगदीच थंडी असते किंवा पावसाळ्यात सुद्धा पाऊस असताना खूपच थंड वातावरण असतं. सो आपण त्याप्रमाणे कपडे आपले अरेंज करू शकतो. बट त्याच्या व्यतिरिक्त तिकडे जाताना शूज, जनरली शूजच प्रिफर करा. सँडल किंवा फॅन्सी हिल्सवाले चप्पल्स असतील, सँडल्स असतील तर ते अवॉइड करा, कारण तिथे वॉकिंग आहेच. म्हणजे तुम्ही घोड्यावरून जरी गेलात तरी थोडंफार तुम्हाला वॉक करावं लागतं आणि तिथे सिमेंटचे रस्ते नाही आहेत, कॉन्क्रीट रस्ते नाही आहेत. तर असेच म्हणजे तुम्ही आता माझे ब्लॉग बघितले असेल तर लक्षात आलं असेल की असं म्हणजे मातीचेच रस्ते आहेत, लाल माती आहे तिकडे, त्याच्यामुळे पावसाळ्यात चिखल वगैरे होतो आणि रस्ते असे म्हणजे जंगलच आहे. त्यामुळे तिथे चालताना शूज असतील तर ते एनी टाईम चांगलंच आहे, कारण हे सँडल्स वगैरे आपण जे काही घालून जाऊ तर ते कधी तुटतील त्याचा काहीच भरोसा नाही. त्यामुळे जाताना एक चांगले पेअर ऑफ शूज तुम्ही कॅरी करा. त्याच्यानंतर तिथे मी म्हटलं तसं चालण्याचंच ऑप्शन आपल्याला जास्त आहे. सो त्याच्यामुळे जर का तुम्हाला जास्त चालण्याची सवय नसेल किंवा तिथे म्हणजे जर माझ्या व्लॉग्समध्ये तुम्ही पाहिलं असेल की 8 ते 10 किलोमीटर चालावं लागतं, तर अशा वेळेला काय होतं ना, सगळं चालून आल्यानंतर आपल्याला कुठे ना कुठे थोडाफार थकवा जाणवतो किंवा आपले पाय दुखायला लागतात. तर अशा वेळेला ना एक पेन रिलीफ स्प्रे वगैरे घेऊन गेलात ना तर ते बेटर राहील. म्हणजे रात्री आपण झोपताना जर का ते पेन रिलीफ स्प्रे आपण पायावरती वगैरे मारला तर आपल्याला खूप छान झोपी लागते आणि आपल्याला ते दुखतं हे जाणवतही नाही. अँड येस, वॉटर बॉटलसुद्धा आपल्यासोबत कायम ठेवा, कारण माथेरानला जाताना तिथे कसं आहे ना की जिथे पॉईंट्स आहेत ना, पॉईंट्सच्याच आजूबाजूला तुम्हाला काही स्टॉल्स मिळतील आणि काही फेमस पॉईंट आहेत त्याच्या बाजूला चांगले स्टॉल्स आहेत, टी स्टॉल्स आहेत ते आहेत. पण काही असे आयसोलेटेड पॉईंट्स आहेत, म्हणजे जसं अलेक्झांडर पॉईंट आहे किंवा तो रामबाग पॉईंट आहे किंवा असे म्हणजे आतमध्ये जंगलमध्ये जे लांब लांब पॉईंट्स आहेत ना तिथे तुम्हाला बराच वेळ काही रस्त्याच्या दोन्ही बाजूला मिळत नाही. सो एक वॉटर बॉटल ॲटलिस्ट तुम्ही स्वतःजवळ ठेवा. आणि चालत जर का जात असाल तर ऑफकोर्स तहान लागते, सो इट इज ऑलवेज बेटर टू कॅरी अ वॉटर बॉटल विथ यू. आणि त्यानंतर ना जर का तुम्हाला डस्ट ॲलर्जी असेल तर एखादा स्कार्फ वगैरे सोबत ठेवा, किंवा हल्ली आपण मास्क वापरतोच तसं, पण तसं काही मास्क किंवा स्कार्फ एक सोबत ठेवा जर का तुम्हाला डस्ट ॲलर्जी असेल किंवा स्किनचे प्रॉब्लेम्स असतील. आणि स्पेशली घोड्यावरून जर का तुम्ही जात असाल, बिकॉज घोडे जेव्हा पळतात किंवा तिथे ना घोडे जेव्हा असे फास्ट पळतात ना तेव्हा खूप सारी माती उडते किंवा डस्ट उडतो किंवा असे म्हणजे तिथे छोटे छोटे आपण काय म्हणू त्यांना पोनीज असतात, ते ना असं सामान कॅरी करायला त्यांना वापरलं जातं. सो तेव्हा ते सुद्धा असे एकदम म्हणजे एकसाथ एक 15-20 पोनीज येतात आणि त्यावेळेला खूप तिथे म्हणजे डस्ट होते. तर तुम्हाला जर का स्किन प्रॉब्लेम असेल किंवा डस्ट ॲलर्जी असेल तर एक स्कार्फ और मास्क तुम्ही नक्कीच कॅरी करा. नेक्स्ट जो माझा पॉईंट आहे तो हॉटेल्स.
तर हॉटेल तुम्ही कसं चॉईस करता किंवा तुम्हाला कसं तिथे टाईम स्पेंड करायचं आहे हे कम्प्लिटली तुमच्यावर डिपेंड आहे. जर का तुमची बजेटेड ट्रिप आहे, म्हणजे तुम्हाला तुमच्या स्टेकेशनवर जास्त पैसे नाही खर्च करायचे आहेत, तर तुम्ही तिकडे तुम्हाला भरपूर सारे चांगले ऑप्शन्स आहेत. म्हणजे माथेरान स्टेशनपासूनच जवळच तिथे ना खूप सारे असे कॉटेजेस आहेत जे म्हणजे अगदी आपण म्हणू की बिलो 1000 सुद्धा तुम्हाला वीकडेजमध्ये मिळून जाते. तर तुमची ट्रिप अगदीच बजेटेड प्लॅन होईल त्याच्यामुळे. आणि काही हॉटेल्स आहेत ते अगदी लक्झुरियस पण आहे. म्हणजे जर का तुम्हाला म्हणजे जास्त टाइम तुम्हाला हॉटेलमध्ये स्पेंड करायचा आहे, रिलॅक्स करायचा आहे, तिथल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये स्पेंड करायचा आहे, तर तुम्ही तसंही करू शकता. मग तुम्ही छान तिथे लक्झुरियस हॉटेल्स पण तुम्ही बघू शकता, तिथे बरेच अवेलेबल आहेत. किंवा काही हॉटेल्स आहेत ना ते असे डीप इन फॉरेस्ट आहेत, म्हणजे अगदी काही पॉईंट जवळ आहेत. म्हणजे अलेक्झांडर पॉईंट जवळ सुद्धा आहे. तर तिथे सुद्धा तुम्हाला जर का पॉईंट्सच्या जवळ हॉटेल हवं असेल किंवा डीप फॉरेस्टमध्ये तुम्हाला फॉरेस्टचा फील घ्यायचा असेल, तर तिथे सुद्धा तुम्हाला जवळपास असे हॉटेल्स आहेत जे त्या पॉईंट्सच्या बाजूला तुम्हाला मिळून जाते. किंवा टेंट ऑप्शन आहे, ज्यांना कोणाला ट्रेकिंगला जे जातात ते मोस्टली टेंट्स प्रिफर करतात, तर तो ऑप्शन सुद्धा आहे. किंवा कॅम्पेन करतात, तर कॅम्पेनिंग पण तिथे भरपूर होते. तर हॉटेलसाठी भरपूर सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आणि हॉटेल्सचे जे चार्जेस आहे ना, मगाशी मी म्हटलं तसं वीकडेजमध्ये वेगळे आहेत आणि वीकेंड्समध्ये वेगळे आहेत. सो जर का तुम्ही वीकेंडला गेलात ना, तर मग तुमच्याकडे फार काही चॉईस नाही. ते लोक जे प्राईस तुम्हाला सांगतील त्याच्यामध्येच तुम्हाला ते सेटल डाऊन करावं लागेल. बट वीकडेजमध्ये जर का तुम्ही गेलात ना, तर त्याचे चार्जेस ऑलरेडी कमी असतात. सो तुम्हाला अगदी म्हणजे छान असा जर का लक्झुरियस जरी हॉटेलमध्ये गेलात ना, तरी पण ते तुम्हाला कमी प्राईसमध्येच मिळून जाईल. आणि बाकी तर मग हॉटेल्स आहेतच. आता मी ज्या हॉटेलमध्ये राहिले होते, हॉटेल प्रीती, ते अगदी स्टेशनच्या जवळ होतं. आणि म्हणजे ते असं पण नव्हतं की खूप असं लक्झुरियस पण नव्हतं किंवा म्हणजे ओके होतं. एक ॲव्हरेज स्टेसाठी खूप चांगलं हॉटेल होतं. तर त्याचासुद्धा रिव्ह्यू मी दिलेलाच आहे आधी. तर तशा टाईपचे सुद्धा तुम्हाला भरपूर सारे हॉटेल्स तिथे मिळून जातील. त्याच्यानंतर माझा जो नेक्स्ट पॉईंट आहे तो सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे बार्गेनिंग. तुमच्याकडे जर का चांगली बार्गेनिंग पॉवर असेल तर ती तुम्ही वीकडेजमध्ये नक्कीच युटिलाइज करू शकता. म्हणजे वीकडेजमध्ये ना तुम्ही चांगलं बार्गेनिंग करून तुम्हाला एक चांगलं अफोर्डेबल काय म्हणतात स्टेसुद्धा मिळू शकतो. प्लस पॉईंट्स जर का तुम्हाला फिरायचे असतील तर घोड्यांचे जे रेट असतात ना, ते वीकेंड्स आणि वीकडेजमध्ये भरपूर फरक पडतो. म्हणजे अगदी ते तुम्हाला वीकेंड्सला 1000-1500 सुद्धा प्राईस सांगतात, पण तेच तुम्हाला 500 रुपयामध्ये पण मंडे टू थर्सडेमध्ये मिळून जाईल. सो बार्गेनिंग पॉवर तुमच्याकडे असायला पाहिजे. पण वीकेंडला जर का तुम्ही जाताय तर बार्गेनिंग ऑप्शन तुमच्यासाठी नाही आहे, बिकॉज तिकडे बार्गेनिंगचा काही चान्सच उरत नाही. कारण एवढा क्राऊड असतो, त्यामुळे ते लोक सुद्धा बार्गेनिंगच्या मूडमध्ये अजिबात नसतात. म्हणूनच मी म्हटलं की जर का माथेरान व्हिजिट करायचं आहे तर ट्राय टू गो इन वीकडेज. आता आपण मगासपासून जेवढे काही पॉईंट्स डिस्कस केले ते आपल्या म्हणजे ट्रिप प्लॅन करताना स्टार्टिंग टू आपल्या स्टेकेशनपर्यंतचे झाले. पण ह्याच्या पुढे पण इम्पॉर्टंट गोष्ट आहे की पॉईंट्स, माथेरानमध्ये टुरिस्ट पॉईंट्स जे आपल्याला बघायचे असतात, तर ते कोणते बघावे किंवा ते कसे बघावे. तर जर का तुम्ही पाहिलं ना, इंटरनेटवर जर का सर्च करून गेलात तर ऑलमोस्ट तुम्हाला भरपूर असे पॉईंट्स दिसतील. आणि नेटवरती सर्च करून तुम्हाला अजिबात नाही समजणार की कुठला पॉईंट कुठे आहे, काय आहे. सो जेव्हा तुम्ही तिकडे जाल, गेल्यानंतर तुम्ही जर का एखाद्या घोडेवाल्याला विचारलं, किंवा ते लोक तर पाठीमागे लागलेलेच असतात की एवढे एवढे पॉईंट्स आहेत आमच्याकडे, म्हणजे फॉर एक्झाम्पल 1200 रुपये घ्या आणि 7 पॉईंट्स आहेत, 7 पॉईंट सर्कल आहे, तो पूर्ण कवर करा, किंवा 1000 रुपयामध्ये आम्ही तुम्हाला एवढे पॉईंट्स दाखवतो. मग आपल्याला असं वाटतं की अरे एवढे 10-12 पॉईंट हा आपल्याला 1000 रुपयामध्ये दाखवतोय, किंवा 15 पॉईंट आपल्याला 1200 रुपयामध्ये दाखवतोय, मग काय चांगली डील आहे. सो आपण जातो त्याच्याबरोबर. पण जेव्हा त्यांच्यासोबत आपण जातो तेव्हा असं लक्षात येतं की हे काय 15 पॉईंट किंवा 10 पॉईंट असं नसतं. बिकॉज माथेरानमध्ये एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे की तिथे जे काही डोंगर असतात ना, ते एकच डोंगर असतो आणि त्याचा ह्या साईडचा व्ह्यू वेगळा आहे, त्याला एक वेगळं नाव आहे. त्याच्यानंतर ह्या साईडने तुम्ही आला तर त्या व्ह्यूचं एक वेगळं नाव आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जो इको पॉईंट तुम्हाला दाखवला होता, ते इको पॉईंटचं वेगवेगळे आहेत. म्हणजे इको पॉईंटचं एका साईडला तुम्ही बघितलं तर इको पॉईंट आहे, तिथून पुढे तुम्ही चालत गेलात तर त्याच्यानंतर तो सिलिया पॉईंट येणार. तर असा प्रकार आहे तिकडे. सो तिकडे तुम्हाला एकाच जागी ते घोडेवाले उतरवून देतील आणि मग सांगतील की हां इथे ते एवढे सारे पॉईंट्स आहेत, तर तुम्ही बघूया.
तर त्याच्यामुळे असं न करता तुम्ही एक जे तुम्हाला म्हणजे माझे व्हिडिओज जर का तुम्ही पाहिले असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा मी बऱ्यापैकी पॉईंट्स कवर केलेत. हां, मला जरा आम्ही गेलो त्यावेळेला तिकडे तिन्ही दिवस पाऊस भरपूर होता, सो आम्हाला जास्त काही पॉईंट्स नाही कवर करता आले. पण मी तर तुम्हाला सांगेन की माथेरानमध्ये ऑलमोस्ट 35 to 40 पॉईंट्स आहेत. तर सगळे पॉईंट्स कवर करणं तसेही शक्य नाही आहे आणि त्यातले मगाशी म्हटल्यासारखे असे पॉईंट्स भरपूर आहेत की ह्या साईडने या अँगलने एक पॉईंट दिसतो तर त्या अँगलने एक पॉईंट दिसतो. तर माझे जर का तुम्ही व्हिडिओज बघितले असेल तर त्याच्यामध्ये मी एक साईड कवर केली ज्याच्यामध्ये लेक येतो, टेम्पल येतं किंवा लॉर्ड पॉईंट येतो, इको पॉईंट येतो, अलेक्झांडर पॉईंट आहे, रामबाग आहे. तर हे वेगवेगळे असे मी पॉईंट्स जितके मला जमले तेवढे मी कवर केले. त्याच्या व्यतिरिक्त सनसेट पॉईंट एक तिथे खूप फेमस आहे किंवा लुईसा पॉईंट एक फेमस आहे. पण सनसेट तर मी गेले तेव्हा नव्हतं बिकॉज पाऊसच होता, तो त्याचा काही प्रश्नच आला नाही. तर तुम्ही ना माझे व्हिडिओज बघा किंवा नेटवरती प्रॉपर त्याचं म्हणजे माहिती घ्या आणि सिलेक्टिव्ह तेवढेच पॉईंट बघा. म्हणजे तिथे जर का चांगलं तुम्हाला लोकल लोकंसुद्धा काही हेल्प करणारे असतात तर ते सुद्धा तुम्हाला सांगतील की 5 ते 7 पॉईंट्सच बघण्यासारखे असतात, बाकी सगळं तर अशाच गोष्टी असतात. सो इट्स अप टू यू की तुम्ही प्रॉपर त्याचं प्लॅनिंग करा, कोणते पॉईंट्स बघायचे आहेत आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमची ट्रिप प्लॅन करा. अँड सगळ्यात लास्ट बट नॉट द लीस्ट की हाऊ टू रोम माथेरान, म्हणजे माथेरान तुम्ही फिरणार कसे. आता माथेरानमध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे ऑप्शन्स आहेत ते म्हणजे आहे बाय वॉक, घोड्यावरून तुम्ही जाऊ शकता किंवा ती हातगाडी आहे बग्गी, त्याच्यावरने तुम्ही फिरू शकता. तर जर का तुम्ही म्हणजे नेचर लवर आहात तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही बाय वॉक माथेरान फिरा. कारण असं नाही की मी चालत फिरले किंवा मी बऱ्यापैकी गोष्टी चालत कवर केल्या म्हणून सांगते, बट तिथे आम्ही जेवढ्या लोकांशी बोललो ना ते सुद्धा आम्हाला तेच म्हणाले की माथेरान आहे ना ते चालत फिरलं तरच तुम्हाला समजेल. आणि हे जे मी तुम्हाला सांगते ना की पॉईंट्स त्याचे कसे आहेत काय आहेत, तर ते जेव्हा तुम्ही चालता तो मॅप तुम्ही बघता, ते साईनबोर्ड्स बघता, तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतात. सो आणि चालण्याची एक वेगळीच मजा आहे. आणि तिथे कसं म्हणजे क्लायमेट खूप छान असतं, म्हणजे सनलाईट तुमच्यावरती डिरेक्टली येत नाही, त्यामुळे काय स्वेटिंग वगैरे असा काही प्रकार नाही, त्यामुळे थकायला होत नाही तिकडे. सो माझं सजेशन हेच राहील की तुम्ही चालत माथेरान फिरा. बट एनिवेज ती प्रत्येकाची चॉईस असते. सो इट्स अप टू यू. हे 7 पॉईंट होते जे मी लिस्ट डाऊन केले होते. तर माथेरानला जाण्यापूर्वी हे 7 पॉईंट जर का तुम्ही बघितलेत किंवा तुम्ही नोट डाऊन केले तर नक्कीच तुम्हाला तुमची ट्रिप प्लॅन करताना मदत होईल. जर का तुम्ही माझे आधीचे व्हिडिओज पाहिला नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करते, तर प्लीज ते व्हिडिओजसुद्धा बघून घ्या. अँड येस, जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.